लय पळवत नाही, हळू पळवतो. माणूस मागचं बघायला लागलेलं. हाय गाईज, वेलकम टू ब्लॉग. आणि आपण आज RX 100 वर जायचं आहे आणि सगळं गाडीचं सगळं डिटेल तुम्हाला सांगणार आहे. गाडी कसं काय हिस्ट्री पूर्ण सांगणार आहे. त्यामुळे आपण जाऊया RX 100ची राईड घ्यायला. मी स्टँड मागवलं ब्रॅकेट. आम्ही आता ब्रॅकेट मागवले, बघू आता इन्स्टॉल करायचं आपल्या गाडीला. मी स्पेशल मिस्त्री बोलवला आहे त्यासाठी. ते माउंट केलेलं कॅमेरासाठी मी माउंट मागवलेला होता, तो आता लावलेला आहे. बघू आता कसा व्ह्यू दिसतो गाडीतून. त्याचा आवाज खूप आहे त्यामुळं विषय काय होतोय, बोललेलं कॅमेऱ्यात ऐकू येत नाही. आवाज दाखवतो मला, आवाज गाडीचा चालू होईना रे. अभीच चालू होऊंगा ना बेडो. कसा आहे फटाकड्या. आता खूप पुढं आलेलो आहे. इथं सनसेट आहे, बघू शकता तुम्ही. सनसेट आहे आणि आपला 360 कॅमेरा आता काढू लावू आपण. गावात मी लावायला नाही, आता जरा लावूया. इकडं बाहेर आलो जरा, शेताच्या रोडला आलेलो आहे. पण हा आपला कॅमेरा आहे. असा कॅमेरा लिहिलं उंच दिसते, सगळी बघत असतात काय लावलं आहे, काय लावलं. मी इथं लावत नाही. हा आपला 360 कॅमेरा आहे, खूप महिने झाले घेतलेला आहे, पण याचा प्रॉपर यूज अजून झालेला नाही आहे. मोठं व्लॉगिंगला करायचं होतं मला, पण मध्ये बघू आपण, मध्ये जायचं आहे आपल्याला राईडला, तेव्हा याचा उपयोग होईल. हे आता माउंट केलं आहे, हे एवढं याची हाईट वाढते. मग लोक असं क्युरियस होऊन बघतात की बाबा काय लावलं आहे ना, काय लावलं आहे. लोकांना काय नवीन आले की लगेच बघायला पाहिजेत काय नेमकं. आपला काय विषय टॉपचा विषय असते, आपला काय विषय नसते. आपण एकतर लाजत नाही. आपली जी आवड आहे ती आवड आपण जोपायची. चालू केलेला आहे आता कॅमेरा. 360 ओव्हरऑल 360 घेतं ते. चला आपण आता व्ह्यू घेऊया 360 कॅमेऱ्याचा. हे समोरनं आजोबा यायला आमच्या शेताच्या साईडला राहतात, ते एवढ्या आरडत्यात. मग दाखवतो कधीतरी. हो लई दिवसांनी गाडी बाहेर काढली, त्यामुळं गाडी चालवायला मजा तरी आली. रस्ते जरा कधी होतात काय माहिती, त्या रस्त्यानं सगळी वाट लावल्या. आमचा रस्ता आहे. कशी आवाज मारते, धार टार 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 नुसता आवाज येतोय. त्यामुळे आजूबाजूला काय ऐकूच येत नाही. इव्हनिंग झालेलं आहे, इव्हनिंग. बायकाच्या गोष्टी बघायचं. आजारी होता माणूस. मग काय काय तुम्हाला कावळी झालेली काय? मला वाटलं कावळी झाली तुम्हाला बी. मग आजारी होता म्हणाला म्हटलं. खाल्लं हा होय आहे ना ते. हा कुठलं कुठलं गोळा केलं एवढं? लईच आहे ना, भरून आणला वाटतं डायरेक्ट. बरं झालं माझ्यासाठी गोळा करून ठेवला ते. पावसानं सगळे हे झाले. पावसानं आता काही झाल्यात पांढऱ्याकडं साजऱ्या. होय का? एवढं मोडा उद्या होईन, एवढं मोडा आणि धुवून वाळत घाला. इथं वेळेला आल्यात ना, मागच्या वेळेला नव्हत्या एवढ्या, आता लागले नव्ह सगळं भरले, पडले सगळं खाली. हा 15 दिवस कुठं नव्हतोच मी, नाही त्याच्यामुळं लक्षच नाही. घरातच की आत्ता कमी आहे, 2-3 दिवस बाहेर पडले. होय. तुम्ही खालाय काय बोंडू? हा बोंडू एवढा चवीला लागतो. अरे भ्यायलो किती आहे, कुठनं आलाच मधीच. आईच्या गावात हे कुत्रं दुसरं येते की नाही आमच्या शेतात. जातोस काय कसं?
कुत्रं गावलं गेलं मारतो कसं बघ की अनेकदा. बाकी काय नाही ते येऊन शेतात वाट लावून टाकते ते येऊन. कुत्र्या मला चावतंय वगैरे. ही डम्पिंग केलं परवा, त्याचा व्हिडिओ मी टाकायचं विसरलो आता. हे परवा मी डम्पिंग केलं म्हणजे बरं व्हायच्या अगोदर डम्पिंग केलेलं सगळं ते. आता इथं कुठं काय ही अशात कशात ठेवली हिने. हात लावू का नको, भीतीच वाटते बघायला कसं ठेवले बघा हिने. पाणी आणून सांगितले बायकांनी वरनं, असं ठेवले हिने. कोणतरी भ्यायचं बघून. ओके, हिने गार करून ठेवले वे, वल्ल करून ठेवले थंड राहायला गरमीत. ते कापड पण न्यायला पाहिजे मला, दोन्ही नेतो थांबा आता. त्याचं डम्पिंगचा ब्लॉग भारी आहे, हे व्हिडिओ भारी ब्लॉग काढलाय मी, तो आता शॉर्टमध्ये टाकतोय याच्यानंतर बघा. इकडे तुम्हाला साईड दाखवायला नाही. ही समोर जे आहे म्हणजे हा जो ही जी झाडं दिसायला तुम्हाला शेवटची, त्याच्या खालच्या साईडला नदी आहे. आणि हे सगळे वरचं परत आहे आमचं खालचं रान आहे, सगळं शेत आहे. हे बघा झाडं, केळी झाड आहेत सगळी, त्यामुळे आमच्या शेतात केळी, चिक्कू, परत काजू आणि काय लईच जड आहे. तर पाणी ओतून टाकूया आपण. असलं थंड वातावरण आहे इथं, एक नंबर. बघू शकताय तुम्ही. त्याला बी ह्या झाडावरून बाग केवढं लावल्यात बोंडू, भरते सगळं झाड. आता तुम्ही बघितलं असं तिथं केवढे बोंडू ते झाडाखाली, इथं पण लागल्यात. ते बघा दिसले काय इथं समोर सगळं येल्लो येल्लो झाले. काजू, चिक्कू, पपई झाड आहे ती, आणि नारळाची झाड आहेत. पपई, नारळ झाड. इथं आता लिंबू आहेत. आता मार्केटमध्ये लिंबू लई महाग आहेत. नाही म्हटलंच तरी मम्मी किती परवा सांगत होती 40 रुपयाला काहीतरी 10 लिंबू काहीतरी आहेत. कढीपत्ता सगळं नॅचरल आहे, कढीपत्ता पण आहे आपल्याकडं. याचा वास घ्यायचा कायम, हे ना लिंबूचा पाण्याचा वास घ्यायचा कायम. याच्यात चहा पण बनवतात लिंबूच्या पाण्याचा, याचा बनवता. बरोबर आले सगळं ऑल नॅचरल, सगळं उपलब्ध असते इकडं. आणि या साईडला सगळी फणस झाडे, 1 2 3 4 5, तिकडे एक 6 दिसते काय आहे, 6, तिकडे एक 7, इकडे ह्या 2ला 8 9 10, ह्याच्या पलीकडे पण लय आहेत फणसाची झाडं सगळे. फणस बघा केवढे लागलेत, मोठे मोठे. आणि हे फणस आहेत, हे फणस. आणि फुलं पण कसली भारी आले तिथं आता. गुड. आता संध्याकाळची फुलं तोडायची नसतात असं म्हणतात. आणि हे झाड आहे त्याचं पेरू झाड आहे, पेरू लागा नाही त्याला. त्या लहान असताना या झाडावर नुसतं चढून पेरू खायचा आम्ही. नाही आता इथं लगेगा जून में या लई आगाव कुत्रा आहे आमचं, पिल्लं झालंय. हां उड्या, हां काय काय व्हायलंय. का आत्ता का तर हिने आमच्या पलीकडच्या शेतावाल्याने असली भारी बाग बनवल्या. म्हणजे 5-6 वर्ष मागं झाडं लावली. मागं झाडं बघू शकता, ही सगळी झाडं तिने लावलेली आहेत. ओनली काजू, दुसरे काय नाही. आणि भरपूर झाडं आहे ती. आणि याला लाल काजी आहेत बघा, याला दिसतंय का याच्यात लाल काजी आहेत. आणि सगळ्यांनी ही खालीपर्यंत बाग आहे अशी वरतीपर्यंत, सगळ्यांनी त्यांनी काजू लावल्यात. जरा जाऊ. हां तुम्हाला गाडीचं सांगायचं होतं ना, तुम्हाला गाडीचं सांगायचं होतं मला. ही गाडी खूप वर्षात जुनी गाडी आहे. म्हणजे आमच्या घरातली खूप जुनी, पप्पांच्या कॉलेज टाईमची गाडी आहे. ज्यावेळेला पप्पांनी आमच्या घरात हट्ट केला होता की आम्हाला गाडी पाहिजे, तेव्हा आज पंजोबांनी म्हणजे माझ्या पंजोबांनी तेव्हा पप्पाने गाडी दिलेली. कॉलेजला असताना पप्पांना तेव्हा दिली. मला आठवत नाही साल, पण आय थिंक 85-90च्या आसपास असू शकते. त्यावेळेला ही गाडी गिफ्ट दिली होती. आणि गाडीची लई मोठी हिस्ट्री आहे. हिस्ट्री म्हणजे
ही गाडी एवढी लक्की आहे घराला, आजपर्यंत खूप लक्की गाडी आहे. त्यामुळे या गाडीचा विषय नाही. खूप लोक गाडी मागतात पण आजपर्यंत गाडी कोणाला दिली नाही. पण एकदा सीन झाला होता की पप्पांच्या मित्रांनी असं काहीतरी गाडी घेऊन गेले होते एकदा, असंच म्हणजे घेऊन गेले होते गावी, असं काहीतरी घेऊन गेले होते. आणि त्यावेळेला मोबाईल वगैरे एवढं सोशल मीडिया मोबाईल एवढं वापरत नव्हतं. त्यांचं काय मिसकम्युनिकेशन झालं काय नाही माहीत नाही. पण तेव्हा ही गाडी दुसऱ्याला त्यांनी दिली होती. म्हणजे ते 4-5 दिवस असं टांगाटांगड करत होती की बाबा दिले मित्राला, दिले इकडे गेला तिकडे गेला, असं तो मित्र सांगत होता असं. आणि त्यांना XYZ मित्राला काहीतरी विकलेली होती ना ऑलरेडी, असा काहीतरी सीन झाला होता. आणि ती ह्यांना पप्पांना जेव्हा कळाले की पप्पांनी शोध घेतला हळूहळू, पण ती त्या मूळ माणसाकडे जाऊन ती फायनली गाडी परत तिने त्यावेळेला घेतली होती परत रिटर्न. आणि ते लय मोठा इश्यू झाला होता, एक्झॅक्ट मला नाही माहीत पण झाला होता की तेव्हा ही गाडी परत आम्ही त्यावेळेला आणली होती. की बाबा तू आम्हाला सांगायच्या अगोदर गाडी का दिलास. हे युजली त्यावेळेला सगळं ती वेळची माणसं वेगळी होती सोडा, थोडी जरा दृष्ट स्वभावाची पण होती त्यावेळेस, काय बोलवता त्याच्यावरती. आणि तेव्हा ही गाडी रिटर्न आणली होती त्यावेळेला, परत गाडी आणली. मग त्या दिवसापासून गाडी कुणाला दिलीच नाही. आणि काय वेळेला म्हणजे द्यायला कुणाला नकोच वाटते, द्यायचीच नाही गाडी कुणाला, चालवायला असू दे ना कुणा पण असू देत. मी आधारात सोडून कुणाला बाहेर जायला गाडी तेव्हापासून तर देत नाही. कारण की हल्ली या गाड्या तेव्हापासून तर आत्तापर्यंत हा गाड्या रेअर म्हणजे तुम्ही बघू शकता आता RX 100ला एवढं मार्केट आहे की अक्षरशः एवढं मार्केट आहे की सगळी गाडी बाबा मागतात किंवा तुमच्याकडे आहे. प्रत्येक जण भेटतं, विचारतं की तुमच्याकडे गाडी आहे काय, तुमची गाडी द्यायची आहे काय, असं. म्हणजे गाडी ओल्ड इज गोल्ड, काय पण असं ओल्ड इज गोल्ड आहे. आणि विषय काय आहे, हा रेड कलर आहे. रेड म्हणजे चेरी कलर आहे, ठीक आहे. ह्या गाडीचं 3 ते 4 मला वाटतं 3 वेळा मॉडिफिकेशन झालेलं आहे. म्हणजे कलर पूर्ण अख्खं काम, इंजिन एकदाच काम केलं होतं, बाकी सगळं काम जापान इंजिन आहे याचा, आणि पूर्ण काम केलं होतं. पहिला गाडीचं ओरिजिनल रेड होता कलर, त्यानंतर ब्लॅक केला होता, आणि परत ह्या 4 वर्षामागं 5 वर्षामागं परत रेड केला आहे. आणि आता परत मॉडिफिकेशन करायचं आहे आम्हाला. आता बघू मॉडिफिकेशन काय होतं. गाडीचा नंबर बघणार आहे काय, 1454 भगवा रक्षक. त्यामुळे 1454च्या भागात फेमस गाडी आहे 1454 म्हटले की RX 100. त्यामुळे असं भरपूर या गाडीचं काय काय आहे. आणि गाडी लई खतरनाक गाडी आहे, त्यामुळं गाडी चालवल्या तर मजा येतेच, ते विषयच नाही. असल्या गाड्या अजून ॲड करायच्या आपल्याला जुन्या. आमची बुलेट पण होती, ती पण बुलेट आम्ही दिलेली त्यावेळेला. चला आपण जाऊ आता जरा पुढं. गाडीचा फुल आवाज बघणार आहे, फुल आवाज एकदम फुल, म्हणजे तिथपर्यंत लई पळवत नाही, हळू पळवत. माणूस मागचं बघायला लागलं कसा आहे आवाज. काय ठेवा आहे की खाली, ते स्कूटीवर दे मग. मागं धरा आहे बघ. काय काय सुट्टी नाही, काय बघायला रे, कसा विषय, काय लावले विषय आहे हा. काय काय तेव्हा काय का तुला मला काढणार फोटो. हे काय, हे पोरांनो काय बघायला. वह कैमरा है, वह कैमरा है, समझ गए क्या आप लोग. ते का आपल्याला वरती बोला ना आपल्याला पत्रा पूर्ण का आता येथील पाहुणे आमचं तिकडनं दुसऱ्या वरीत खलास. आता मी आलो घराडं आणि सगळी लोक कॅमेऱ्याकडे बघायला, सगळी कॅमेऱ्याकडे बघायला आलेत. काय विषय लावलाय ना, काय विषय लावलाय म्हणणार. सगळी टी व्ही टकली थांबल्यात बघून.
ए बॉल टाक मला 2 बॉल खेळणार आम्ही ब्लॉक कर टाक रे किती टाकला मग बॉल मारतो परवा विहिरीतली काढलेला मला मार कमान गरम गरम कॅमेरात लावू नको वेडा माणूस गरम गरम जरा तडम कॅमेरात लावू नको वेडा माणूस वेड्या त्या लेसला हात लावायचं नाही वेड्या वेडा लेसला हात लावते बाय काढतो पोरं त्या लेसला हात लावायला आल्यात इवान तुला ठोकीन का आलं काय उलट करून असं उलट करून चड्डी खातो तुला असं 2 पायावर टांगू याला टांगू आहे सांग रक्ते किशे में 2 बॉल टाकाय मला बॉल मारतो ला माझा सूर्यकुमार यादव 360 नो बॉल होता नो बॉल ते हे त्या एवढी विहिरीनं बॉल काढून दिले एक पण मला टाकायला फुटका बॉल टाकलाय फक्त मला फुटका बॉल मारला मी असा असते मला आता परत विहिरीतनं बॉल काढून देणार नाही बघा तुम्ही मजा बघा तुम्ही बॉल काढून देणार नाही पळाले इथं घे मला परत बॉल काढून देणार नाही आता विहिरीतनं बघा तिकडे घे ही पोरं विहिरीत बॉल घालवतात काय आमच्या विहिरीत बॉल घालवतात आणि काढा म्हणतात मला अरे इथनं पुढं तुमच्या सगळ्यांचे बॉल मी काढून देणार नाही कारण एकच बॉल मला टाकलाय तुम्ही तो फुटका बॉल टाकलाय पळा 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 सांगतो तुम्हाला हे तर तू काय बॅटला बोलाय बॅट धर असं काय करायला रे खोळ झाले इकडे विमान आज मुंबई मॅच आहे काय आणि सगळी मुंबई फॅन आहेत मुंबई आणि हैदराबादची मॅच आहे बघूया कोण जिंकते हैदराबाद होते इकडे मुंबई इंडियन्स फॅन इकडे कट्टर असेल तरी तू यायचं मुंबई इंडियन्स कट्टर असेल तरी ते यायचं हा ह्यो आला मुंबई फॅन कोण आहे इथं हात वरती करा आणि CSK ची कोण कुठे आहेत कोण नाही मुंबईची फॅन तू कुणाकडे आहेस ए भावा सपला विषय तू चेन्नई कट्टर चेन्नई समर्थक चेन्नई फॅन्स कोण आहे अजून हा भावा तुझा विषय कडा गडा आणि भावा आहे आपला CSK अरे मग मुंबई फॅन कोण कोण आहे सांगा मुंबई 1 2 3 वर ठीक आहे आज काय मॅच जिंकणार का नाही कुणावर जिंकणार हैदराबाद बरोबर आहे बहुतेक मॅच आज जिंकणार आणि हरली तर काय करणार पहिलं लावा की मायावर बोमलत गेली गावलं कसलं रे फॅन आहे मुंबई आपलं काय आपण CSK नाव ठेवत मुंबई फॅन नाव ठेवतात बरं चला ठीक आहे 20 तारखेची मॅच कोण जिंकणार वाटतं रे अरे चेन्नई बरोबर मॅच आहे चेन्नई जिंकणार की चिडवा की रे टिया लावलेलो मला टिया लावलेलो काय मारे बोल की बरे इकडे रे असं का फिरतेल तू इकडे कौन त्याला मन की मन जंगल में जो झुंड में आता है वो होता है भेड़िया और जो अकेला आता है वो होता है शेर थांब कोण सांग अकेला बोला सांग MS धोनी व्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना पाठवा आणि भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये मी ट्राय करेन की वीकमध्ये 2 ते 3 व्लॉग टाकायचा प्रयत्न करेन 2 व्लॉग आपले वीकला पडतातच युजली पण 3च्या पुढं आपण टाकायचा प्रयत्न करेन पण बघू काय होतं कसं होतं पण आय विल ट्राय टू पोस्ट 3 to 4 times in a week सो बाय बाय टेक केअर काळजी घ्या सगळ्यांनी लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा बाय बाय कायम वजनात